दारुगड बये दारुगड कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज पत्रिका देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि होम मिनिस्टरचा नवरात्र विशेष भाग, ज्या नवरात्र विशेष भागामध्ये आपण स्त्री शक्तीचं दर्शन आपल्याला घडवत असतो. आजच्या भागातही असंच काही घडणार आहे. चेतना देवेंद्र शिंदे या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. ठाण्यातून वावरत असताना फिरत असताना शाळा सुटायची वेळ झाली, सिग्नलला एक गाडी अशी बाजूने जाते आणि सगळ्यांचं लक्ष पटकन जातं की एक माऊली अनेक लेकरांना घेऊन शाळेची ती स्कूल बस छोटी असेल पण त्या स्कूल बसमधून अगदी पालकत्व करत प्रत्येक मुलाला घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत सुखरूप नेण्याचं काम ही माऊली करत असते. चला ना गप्पा मारूया, कारण इतक्या रहदारीमध्ये ट्रॅफिकमध्ये मुलांना कुठल्याही पद्धतीने इजा होऊ न देता शांतपणे सुरक्षित गाडी चालवून या सगळ्या मुलांना सुखरूप घरी घेऊन जाणारी, शाळेत नेऊन सोडणारी अशी ही माऊली या चेतनाताईंना आज आपण भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. चेतना ताईंशी गप्पा आपण तर मारणार आहोतच, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झी मराठी अवॉर्ड्स ज्याची आपण दरवर्षी वाट बघत असतो. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान हे झी मराठी अवॉर्ड्स आणि त्याला भरभरून प्रतिसाद आपण सगळे देतो. आता काही प्रत्येक मालिकेतली पात्र ही वेगळी राहिलेली नाही, ती आपल्या घरातली एक कुटुंबच बनलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष स्वतःच्या नावापेक्षा आपण त्यांना मालिकेतल्या नावांनीच जास्त परिचय त्यांचा झालेला आहे. मग आता असे फॉर्म्स तुमच्याकडे येणार, मग तुम्ही टेक करायचं आणि मग विजेते कोण हे लवकरच ठरणार. पण हे सगळं करत असताना गेल्या वर्षी आपण जाहीर केलेलं होतं की सलग 9 वर्ष तुम्ही खूप सन्मान दिलात आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निवेदनासाठी जेव्हा मी 9व्या वर्षाचा पुरस्कार घेतला तेव्हा आपण सांगितलेलं होतं की पुढच्या वर्षीपासून पारितोषिकांच्या शर्यतीत आम्ही नसू, पण हो तुमचं मनोरंजन तितक्याच ताकदीने करत राहू. तेव्हा निवेदनासाठी आपण त्या नामांकनात नाही पण कार्यक्रमासाठी आहोत, कारण त्या कार्यक्रमाच्या नायिका या महाराष्ट्राच्या घराघरातल्या वहिनी आहेत, ताई आहेत, आई आहेत. तेव्हा झी मराठी अवॉर्ड्सवरती भरपूर प्रेम करा. उत्सव नात्यांचा आपल्या माणसांचा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण ठाण्यातलं. कोण कोण राहायचं? आई वडील भाऊ बहिणी आम्ही सगळे जण होते, राहत होतो. हो. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आमचं 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली? हो. अच्छा, म्हणजे 12 वर्षापूर्वी तुम्ही ड्रायव्हिंग वगैरे करत होता कधी? नाही कधीच नाही. कधीच नाही. मला 2 व्हीलर पण येत नाही. काय सांगता? म्हणजे येत नव्हती आणि सायकल पण येत नव्हती. सायकल पण येत नव्हती, पण मग 12 वर्ष लग्नाला झाली. आधी लग्न कसं जमलं ते सांगा ना, म्हणजे महत्वाच्या टप्प्यावर नंतर येऊया आपण. आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही दोघंही एकाच ठिकाणी जॉबला होतो. कुठे हो? काय एरियाचं नाव? थांबा, काय एरियाचं नाव असं म्हटलं तिकडे बघितलं, एरियाचं ज्यांच्याकडे बघितलं त्यांनाही बोलवूया ना. या, नमस्कार, स्वागत आहे तुमचं.
खरं तर आज यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण तरी सुद्धा काय आहे, तुम्ही त्या बाजूला उभे आहेत आणि सतत त्या तिथे बघणार, मग त्यापेक्षा तुम्हाला बोलवलेलं बरं. हां, कारण या होम मिनिस्टरच्या विशेष भागामध्ये आम्ही स्त्री शक्तीची वेगवेगळी रूपं लोकांना किंवा प्रेक्षकांना त्यांच्या समोर आणतो आहोत. आणि त्यातलंच हे, कारण काय झालं तुमच्या लक्षात नसेल, एकदा तुम्ही माझ्या गाडीला असं ओव्हरटेक मारून गेला होता. आणि तेव्हा मी विचार केला की अरे बसमध्ये मुलं आहेत आणि चालवतंय कोण, म्हणून परत जेव्हा गाडी पुढे घेतली तर तुमचं लक्ष नव्हतं, तुम्ही बाजूलाच चालवत होता. आणि मग या सगळ्या गोष्टी या प्रवासामध्ये नेहमी आम्ही टिपत असतो. आणि नेमका हा असा योग आला, म्हटलं चला कसा संवाद साधता येईल तुमच्याशी. कसं जमलं हो तुमचं? आम्ही एकत्र कंपनीत कामाला होतो 1996-97च्या आसपास. बरं, मग त्याच्यानंतर 5 वर्ष थांबलो. थांबलात कशाला? मोठा भाऊ पण होता ना, मोठ्या त्याचं कधी लग्न लग्न होतंय ते वगैरे. बघा. तेव्हा त्याच्यानंतर सिग्नल भेटला ना. बरं, या म्हणतात ह्यांना कधी ड्रायव्हिंगची आवड नव्हती? आवड म्हणजे ऍक्च्युली सायकल पण येत नव्हती मला. मग त्याच्यानंतर मुलाला शाळेत, हा माझा मुलगा आहे 7वीला आहे, तर त्याला शाळेत सोडायचं म्हणून मग मी 2 व्हीलर शिकले. आणि 2 व्हीलर शिकल्यानंतर मग आम्हाला 4 व्हीलर घ्यायची होती, पण 4 व्हीलर घेऊन नुसती दारात उभं करणं पॉसिबल नाहीये. का? कारण काय उपयोगच होणार नव्हता तिचा. आणि एव्हरी सॅटर्डे संडे तर कुठे बाहेर जाणार नव्हतो आपण. काही नेत नव्हते? नाही, त्यांचं ऍक्च्युली ऑफिस असतं, त्यांना संडे सुट्टी असते फक्त. आधी आणि खूप फिरलात ना 5 वर्ष? नाही एवढं पण नाही फिरलो. भरपूर फिरलो. हो ना, मग हे काय फिरलं म्हणजे जॉबला एकत्र होतो म्हणजे ते बरं भेटायचो. आता इतक्या वर्षांनी, किती वर्ष लग्नाला? 12 वर्ष. काय सांगाल तुमच्या बायकोबद्दल? अभिमान वाटतो मला तिच्याबद्दल. अभिमान वाटतो का? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे? की तिला सायकल पण चालवता येत नसताना सुद्धा ती 2 व्हीलर आणि 4 व्हीलर एका 1-1.5 महिन्यामध्ये शिकली. ती 4 व्हीलर आम्ही डायरेक्ट घेतली, तिला बिंदास चालव. कॉन्फिडन्स खूप दिला त्यांनी. भरपूर. त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच करू शकले नसते. पण मला विचारायचंय की मग ह्या सगळ्या गोष्टींवरती इतक्या वेगळ्या पद्धतीचं हे सगळं करावं, हे मुलामुळे तुम्हाला वाटलं का? हा, ऍक्च्युली कसं त्याला ड्रॉप पिक करायचंच होतं आणि त्याच्यानंतर त्याची शाळा ती होती आधी, आता त्याला इथे शिफ्ट केलंय सरस्वतीला. पण एकदम अशा पद्धतीचं मुलांनाच सोडायचं करायचं नाही, कारण कसं माहितीये का, शाळांना ज्या सुट्ट्या त्या मला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे मी मुलाकडेही लक्ष देऊ शकते. किंवा इतर वेळी जे मला अर्धा तास वगैरे मिळतात गॅप, तेव्हा जेवण वगैरे असतं, घरातली कामं पण मलाच, कारण घरी आम्ही 3घच जण आहोत, त्याच्यामुळे तेही बघायचं होतं, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं होतं. अशा हिशोबाने, कारण जॉब करायचं म्हटल्यावर मी पूर्ण दिवस तिकडे असणार, तर ह्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. हा नवीन व्यवसायच तुम्ही शोधून काढला? हा, पूर्ण म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता. आई आहे. आई लहानपणापासून असं धडपड, असं भाऊ मेहनती. ज्या दिवशी यांनी तुम्हाला सांगितलं की आता बाबा अशा पद्धतीचा व्यवसाय मला करायचा आहे, बरोबर, की मुलांना घेऊन जायचंय, पुरुष करणार जी कामं त्या आता या बाहुलीने ठरवलं आपण करायचं, मग अशा वेळेला तुमचं काय? त्याला ग्रेट, चांगलंय, सुंदर. तुम्हाला त्या दिवशी ती संकल्पना आवडली. कारण ती शाळेत इन्क्वायरी केली, शाळेवाल्यांचे ट्रस्टी वगैरे सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही करा, चांगला तुमचा प्रकल्प आहे. कोणी कॉपरेशन दिलं? अविनाश पवळे म्हणून आहेत, कारण ते ट्रस्टी मेंबर पण आहेत. आणि परत ओळख झाली होती, कारण ह्याच्यामुळे बऱ्याच जणांना मी ओळखायची शाळेतनं. तर मी जस्ट असं विचारलं की मला गाडी घ्यायची आहे, तर मला म्हणजे मुलं मिळतील का? तर त्यांनी विचारलं की म्हणजे तुम्ही कळवा वगैरे रूट कराल का, कारण तिथे ऑलरेडी एक बस चालायची. पण त्यांचं म्हणजे पॅरेंट्स बरोबर पटत नव्हतं, ते सकाळीच भांडणं व्हायची वगैरे, ते पॅरेंट्स खूप कंटाळले. एक मिनिट, खूप अनुभव आणि खूप किस्से असू शकतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे की विद्यार्थी, पालक आणि त्याच्यामध्ये स्वतःही एक पालकाच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना समजावणं हे सगळं कसं असेल हे आपण जाणून घेणार. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की आता बघा, बऱ्याचदा असे पालक असतील की जे नोकरीसाठी बाहेर जात असतील, मुलांना तयारी करायची, मुलांचा डबा खाऊ सगळं करायचं आणि मग तुमच्या ताब्यात द्यायचं. कारण पालकांना येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या याच्यामुळे नेहमी भीती वाटत असते आणि मुलाच्या बाबतीत सगळेच पॉझिटिव्ह असतात. मग असे काही अनुभव येतात का कधी, किंवा कुणी पालक पटकन चिडलंय, भांडलंय, असं होतं का हो कधी? माझं कसं आहे माहितीये, मी जाणार असेल, आता समजा एखाद्याचा पिकअप आहे, तर मी आधी मिस कॉल देते. मी टायमिंग देऊन ठेवत नाही की ह्या टायमिंगला तुम्ही खालती पाहिजे, कारण कसं असतं, इनकेस ब्रिजवर आपल्या ट्रॅफिक फार असतं, मी जर ट्रॅफिकमध्ये अडकली, काय झालं, किंवा पॅरेंट्स खालती येऊ शकले नाही, तर ती मुलगी एकटी त्या टायमिंगला येऊन उभी राहणार. त्यापेक्षा मी मिस कॉल देते आणि त्यांना सांगते की मी आता पोहोचते. जर त्यांना लेट होणार असेल तर सांगतात 5 मिनिटं थांबा किंवा काय येते, मग त्याच्याप्रमाणे थांबणार. आणि अगदीच जर माझा टाईम होत असेल तर मग मी पुन्हा सतत मिस कॉल देत राहते की जेणेकरून लवकर यावे मुलं. मला सांगा, सकाळी तुमचा दिवस सुरू किती असतो?
सकाळी मी 5:45 निघते घरातून? हो. मग तेव्हा घरातून निघताना घरातलं काही बघावं लागतं? घरातलं ऍक्च्युली नाही, येऊन सगळं, कारण माझं परत पिकअप असतो 8:30चा. सकाळी 5:45 तुमचा दिवस सुरू होतो. शाळा कितीची असते? 6:50ची. 6:50 मुलांना तिथे सोडायला लागतं. कधी लेट झाला 15 मिनिटं 10 मिनिट? नाही, ऍक्च्युली मी घरातून निघतानाच अशा हिशोबाने निघते की जेणेकरून 10 मिनिटं मी मुलांना आधी सोडू शकते. की तसं पॅरेंट्सला पण सांगितलंय, कारण ट्रॅफिकचं सांगू शकत नाही. तसं मी त्यांना सांगून ठेवलंय की मी मिस कॉल दिला की मला खाली हवे 5-1 मिनिटं. पण जे पालक येतात आणि समजा ते ठरलेले पालक आहेत, ते पालक आलेले नाहीयेत, मुलाला आता सोडायचंय, दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचंय, आणि त्यावेळेला दुसराच कोणीतरी येऊन उभा राहिला, नाही, तेव्हा मी पॅरेंट्सला फोन करते. जरी मी ड्रॉप केलं मुलांना तरी त्यांच्या मुलीला, ह्या पॅरेंट्सच आहेत, त्यांना मी फोन करते की असं असं हिला सोडलंय किंवा काय ती आली की नाहीये ते बघा, किंवा मला मिस कॉल द्या की ती पोहोचली घरी. मग तुम्हाला बाळ घरात जाईपर्यंत टेन्शन हो, कारण कसं मुली म्हटल्यानंतर त्या जातात एखाद वेळ खेळाय, कोण मित्र आहेत खाली काय गार्डन मध्ये, मग त्या तिथे जातात. कधी कधी फोन येतात की अजून आली नाहीये, मग मी सांगते मी सोडून एवढा वेळ झालाय, तुम्ही खाली चेक करा. मग परत फोन येतो, नाही ती गार्डन मध्ये खेळते. अरे बापरे, म्हणजे असं बऱ्याचदा झालेलं आहे. हो, कारण लहान मुलं म्हटल्यावर त्यांचं काही आपण हे सांगू शकत नाही की ती लोक जातील नाही जातील, पण त्यांना वॉर्न करत असते की आता डायरेक्ट. ठाण्यामध्ये अशा किती जणी आहात तुम्ही? ठाण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कळव्यात एक आहे आणि ठाण्यात 2-3 जण आहेत. एक वृंदावनला आहे कोणतरी लेडीज, ओमनी चालवतात. कमीत कमी 9 जणी आहेत का तरी? 8-9 जणी आहेत म्हणजे मी बघितल्या त्याच्यापैकी 3-4 जणी आहेत. पण 5:45 वाजता सुरू होणारा दिवस तुमचा थांबतो, म्हणजे गाडी पार्क कधी होते? लास्ट माझी 7 वाजता संध्याकाळी. नाही, सकाळी मुलांना तुम्ही शाळेत सोडता? हा, सकाळी शाळेत सोडलं ना की अर्धा तासाचा गॅप मिळतो मला. त्याच्यानंतर मग चहा नाश्ता वगैरे होतो, परत जाऊन मग परत यायचं, मग जेवण होतं माझं. त्याच्यानंतर 11 वाजता निघते मी, ती डायरेक्ट 1:30 वाजेपर्यंत घरी येते. दुपारी 1:30-2 वाजता परत ड्रॉप असेल तर मग त्याच्यानंतर थोडं काय घरात असेल ते करायचं आणि परत मग निघायचं. 4:30-4:45ला निघते, कारण पार्किंग प्रॉब्लेम होतो आणि लांब पार्किंग केल्यामुळे लहान मुलं आहेत ते कशी धावतात. केवढी मुलं आहेत तुमच्याकडे? वयोगट केवढा? आता 1st to 4th वाले आहेत. पहिली ते 4th? हा, संध्याकाळी. आणि सकाळी आहेत ते 5th to 9th. सगळे वाट बघत असतात. वाट ऍक्च्युली मी ऑलरेडी आधीच पोहोचले, त्याच्यामुळे वाट बघण्याची, कारण 6ला शाळा सुटते. या बसमधला मुलगा त्या बसमध्ये गेला, तुमच्या बसमध्ये वेगळाच कोणीतरी? कारण मुलं मी गाडीत दिसली की ती गाडी बरोबर लक्षात असते त्यांच्या. पण असं कधी होतं, पटकन एक प्रश्न विचारतो, की तुमच्या बसमधला मुलगा नाहीये, दुसऱ्या बसमधला एखादा मुलगा आहे आणि तो राहिलेला आहे, किंवा त्याला कुठेतरी सोडायचंय किंवा परीक्षेसाठी कोणी धावतंय, अशा वेळेला तुम्ही त्याला हात देता? नाही, असं ऍक्च्युली होतच नाही कधी, मोस्टली अजूनपर्यंत तरी नाही झालंय. पण असं झालं तर थांबवाल? नक्की. आणि सोडाल पुढे? नक्की, कारण मला काही उचलून न्यायचं नाहीये, गाडीत बसवायचं आणि त्याला सोडायचं. काय हो, तुम्हाला विचारायचंय, तुम्ही कुठे राहता? मी खारेगाव कळवा. खारेगाव कळवा. नगर. मग तुमचा कोण मुलगा मुलगी? माझ्या 2 मुली आहेत, एक 13 वर्षाची आहे आणि एक 6 वर्षाची. माझ्या दोन्ही मुली यांना 3 वर्षापासून ह्याच पिकअप आणि ड्रॉप करतात. म्हणजे आम्हाला ऑफरही आली होती 2 जेंट्स वगैरे, पण आम्ही दोघांनाही नाही सांगितलं. यांना रिक्वेस्ट केली की तुम्हीच यायला पाहिजे, आम्ही तुमच्याशिवाय कोणाकडे मुली सोडणार नाही आमच्या. कारण आजकाल जे काही बाहेर काही घटना घडत आहेत त्यामुळे मुली घरात येईपर्यंत एक म्हणजे जीवात जीव नसतो जोपर्यंत मुली येत नाही. तो आमचा एक प्लस पॉईंट आहे आणि आम्ही खूप बिंदास आहे की आमच्या मुली सुरक्षित आहेत, आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आणि अगदी फार छान जीव लावतात, सांभाळतात. मुलींनाही फार अटॅचमेंट आहे त्यांची, त्याही त्यांच्याशी कुठे जायला तयार नाही दुसरीकडे. आम्हाला फार अभिमान वाटतो यांचा. घरातलं सगळं करून एक छान उत्तमरित्या त्यांची वेळही सकाळची कधी चुकत नाही, कधी लेट होत नाही, कधीच नाही. अगदी वेळेवर येणार, छान जीव लावणार, सांभाळणार मुलींना, अगदी व्यवस्थित. मिसेस शिंदे मॅडम महिला ड्रायव्हर असल्यामुळे आमचा त्यांच्यावरती फार विश्वास आहे, कारण की आता सध्या परिस्थितीमध्ये कोणाच्याही हाती मूल देणं फार धोकादायक आहे आणि त्या महिला असल्यामुळे आम्ही त्यांच्या व्हॅनमध्ये मुलांना पाठवतो. मुलं त्यांना प्रेमाने काकी हाक मारतात, त्याच्यामुळे आमच्याही तोंडात काकीच बसलेला आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या अगदी उत्तम महिला वाहक आहेत आणि त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. किती विश्वास असतो. एक छोटासा व्यवसाय सुरू होतो, तो छोटासा व्यवसाय सुरू झाल्यानंतर एक गाडी घ्यायची आहे आणि मग ती गाडी घेत असताना त्या गाडीचं प्रेशर असणं स्वाभाविक आहे मध्यमवर्गीय कुटुंबाला. कारण बघा ना, ती गाडी घ्यायची, स्वप्न तर गाडी असावी, 4 चाकं असावी, सगळ्यांनाच वाटतात. पण मग ते स्वप्नपूर्ती करत असताना त्याचे हप्ते कसे भरणार,
बरं त्यांनी घेऊन दिली तरी सुद्धा स्वतःला एक इच्छा असते ना की ते इन्स्टॉलमेंट मलाच भरता आले पाहिजेत. मग स्वतः जाऊन शाळेला भेटायचं, बरोबर की नाही. त्यातून एक उद्योग उभा राहतो आणि या उद्योगातून तो उद्योग इतरांच्या हाती नाही. तर ताप आला, अंगात कणकण असली तरी सुद्धा स्वतःच जायचं, कारण समोरच्याच्या घराने ठेवलेला विश्वास हा या माऊलीवर असतो. आज तुमचा नंबर या खेळात लागला, या कार्यक्रमात लागला, कसं वाटतंय तुम्हाला? फार छान, म्हणजे जे अपेक्षाच नव्हती कधी की असं काय होईल. बहीण काय वाटतं आता इतक्या वर्षांनी? फार अभिमान वाटतो तिचा आणि ती जे काय करते ते फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे लेडीजने एवढ्या ट्रॅफिकमध्ये वगैरे गाडी चालवणं हे पण सगळ्या पुरुषांचं वगैरे अगेन्स्ट, पुरुषांना तर हे पटणारं नाहीये बऱ्याच पुरुषांना. हा महत्वाचा मुद्दा होता की पुरुषांचा विरोध होतो किंवा मध्येच गाडी लावून ठेव, मध्येच गाडी. ऍक्च्युली ड्रायव्हिंग करताना होतं प्रॉब्लेम, कारण कोण कोण ओव्हरटेक करायला जातं. पण त्याच्यापेक्षाही मी तेवढं वरचढ असते की मी जाते पुढे त्यांच्या. हो जाते. काय हो मैत्रीण म्हणून काय वाटतं तुम्हाला? आज ती टू व्हीलर तिच्यामुळेच मी स्वतः चालवायला शिकली. बरं मला विचारायचं की या मुलांना सगळ्यांना दरवाजे बंद असतील ना? हो हो बंद. मग प्रत्येक वेळेला तुम्ही गाडी? नाही ऍक्च्युली मुलांना सांगून ठेवलंय, त्याच्या हिशोबाने मुलं स्वतः ओपन करतात, कारण दरवाजा जास्त हेवी नाहीये. किंवा पॅरेंट्स आले तर पॅरेंट्स ओपन करतात. मुलं मस्ती करतात का? मस्ती तर भरपूर असते. बरं ती मुलं तुमच्याशी कधी गप्पा मारतात? भरपूर. बस काय झालं, सतत चालू, कोण ओरडलं, शिक्षकांनी काय केलं, गाडी ड्रायव्हिंग करताना सगळं. आता यांची मुलगी एवढी मोठी आहे ना, तरी पण आली की आधी त्यांना जेवढं माहिती नसेल तेवढं मला माहिती आहे. बरं की काकी आज शाळेत आमच्या सायन्स लॅब आहे, असं आहे तसं आहे, टीचर्स येतच नाहीत किंवा आल्या तरी नीट शिकवत नाही किंवा काय, सगळं डिस्कस करत असतात मुली. मग तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता त्याच्यातून? मार्गदर्शन म्हणजे अभ्यासापर्यंत सांगू शकते, कारण शाळेत काय शिकवतात वगैरे पेक्षा तुम्हाला जेवढं कळतंय तेवढं तुम्ही करा, किंवा ट्युशन्सला वगैरे जातातच हल्ली. मग तुमच्या त्या बसमधल्या मुलं दरवर्षी पास होतात? हो, कारण शाळा पास करते. आता 8th स्टँडर्ड पर्यंत ऑलरेडी कसं झालंय सांगते तुम्हाला. बसचा रिझल्ट पण 100% आहे ना, असं मला म्हणायचं. ऍक्च्युली कसं झालंय, 8th स्टँडर्ड पर्यंत पास करणार म्हटल्यावर मुलं काय करतात हल्ली, अभ्यास करायला मागत नाहीत. अरे मम्मी 8th स्टँडर्ड पर्यंत पास करणार आहे, मला येतं सगळं. इव्हन माझ्या मुलाचं पण तेच उत्तर असतं. तुझं काय म्हणणं? मी असं बोलतच नाही. पण आई तर बोलते आता. पण मग मध्यंतरी जेव्हा भरपूर पाऊस पडला होता, रस्ते बंद झाले होते, मग अशा वेळेला कधी तुम्ही त्या प्रवासात अडकला आहेत किंवा उशीर? अडकला म्हणजे नाही, उशीर वगैरे तर कधीच नाही. आजपर्यंत माझं जाणं आणि शाळेत पोहोचणं टाइम टू टाइम होतं. फक्त एवढंच प्रॉब्लेम व्हायचं की अगदी पाऊस असेल तेव्हा स्लो गाडी चालवायला लागायची, कारण पुढे काहीच दिसत नाही. जरी वायपर तुम्ही यूज केलं तरी काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे सकाळी जर पाऊस जास्त असेल किंवा कुठे पाणी साठलं असेल तर पॅरेंट्सला फोन करून सांगायचं की तुम्ही बॅक साईडला या, तुमच्या इथून गाडी काढू शकत नाही, कारण एका मुलासाठी जर मी गाडी पाण्यात टाकली तर ती बंद पडणार. त्यापेक्षा तुम्ही इथे आलात तर मी या रस्त्याने बाहेर पडू शकते. यांची कशी मदत होते या व्यवसायाला? काही होते का की नाही स्वतंत्र व्यवसाय? यांचे कारण त्यांचं ऑफिस असल्यामुळे त्यांना काही ड्रायव्हिंगला वगैरे एवढा वेळ नसतो. सकाळी 8:30ला निघतो, संध्याकाळी 5:30. ताप आहे वगैरे असं कधी झालंय? ताप वगैरे भरपूर असतं. अगदी मला जेव्हा कंट्रोल होत नाही तेव्हा मी फोन करून सांगते की मी उद्या येणार नाहीये, कारण असं असं आहे तर मला बरं नाहीये. कारण तेव्हा माझे आवाज पण ते ऐकतात, त्याच्यामुळे ते स्वतः सांगतात नाही तुम्ही 2 दिवस आराम करा. आता यांच्याशी या गप्पा मारतोय ना तेव्हा 4:30 वाजून गेलेले आहेत आणि त्यामुळे नकळत ह्यांचं सतत लक्ष हे घड्याळाकडे जात आहे. कारण बांदेकर तुम्ही आलेले आहात, सगळं ठीक आहे, सन्मानाचा क्षण आहे तेही ठीक आहे, आनंद आहे तेही ठीक आहे, पण माझ्या मनाकडे मला जी आज ओढ लागलेली आहे, आमच्या माऊलीला जी ओढ लागलेली आहे ती ओढ आहे शाळेच्या दिशेने. कारण बरोबर वेळेत जर गेलं नाही, पार्किंग मिळालं नाही तर त्या चिमुरड्या पायांना खूप अंतर चालावं लागेल, तेही या माऊलीला बघवणारं नसतं. तेव्हा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि आता एकच गाडी आहे, अशा खूप गाड्या होत, पण मग कसं काय कराल? ड्रायव्हर ठेवायचे, एका वेळी मी एकच चालवू. त्यापेक्षा मी काय म्हणतो, पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही पण एक गाडी घेतली तर म्हणजे जास्त सुरक्षित मुलांना शाळेपर्यंत जाता येईल. पण ठाण्यामध्ये तुम्ही हा जो उपक्रम सुरू केला त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर जितक्या जणी अशा पद्धतीने व्यवसाय करतायत तितक्या सगळ्या जणींना मनापासून शुभेच्छा. नुकताच एक फोन आला होता येता येता की एक माऊली वसईत राहतात ज्या रिक्षाचा व्यवसाय करतात, वय वर्ष 60 आहे. कदाचित या प्रवासात त्यांना सुद्धा कधीतरी भेटता येईल का
बघूया आजचा भाग आणि इथेच संपणार। आजचा हा भाग संपत असताना घराघरातल्या स्त्रीचा सन्मान असं म्हणत नवरात्रच्या या विशेष भागातलं हे रूप आज आपण बघितलं। हा क्षण सन्मानाचा आणि म्हणूनच या माऊलीचं आज आपण अभिनंदन करणार आहोत आणि अभिनंदन करत असताना त्यांना शुभेच्छा देत असताना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून तुम्हाला ही भेट असते। आज आपण वेळात वेळ काढलात आणि आमच्या वहिनींचं कौतुक करायला घरी थांबलात त्याबद्दल झी मराठीकडून ही भेट असते। आजच्या भागात आपण सन्मान करणार आहोत चेतना वहिनींचा आणि चेतना वहिनींचा हा सन्मान करणार आहोत तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी देऊ। 28 तारीखला टाइमपास हा चित्रपट झी मराठीवरती पाहायला विसरू नका। खूप उत्तम असा हा चित्रपट आणि शालेय जीवनातल्या प्रेमकथेवर आधारित असा हा चित्रपट। अशी बरीचशी प्रेम कदाचित इतरांना कळायच्या आधी यांच्या नजरेत सुद्धा येत असतील, पण या कधीकधी दुर्लक्ष करत असतील किंवा कधीकधी पालकांना सावध करत असतील। कुठेतरी कोपऱ्यात असलेला दगडू यांना दिसत असेलच। तेव्हा टाइमपास हा चित्रपट 28 तारीखला पाहायला विसरू नका। संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर। आणि आता संपवूया आजचा भाग, पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन। एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूडच्या पुढचा भाग। नमस्कार।